भारत बंदवर बोलतोय मी आज दोन शब्द. अमेरिकेचे कृषी मंत्री बुक रोलिन्स म्हणते, भारतसारखे आपल्याला मोठी मार्केट मिळाली म्हणे. आणि अमेरिकेची संख्या फक्त 300 करोड आहे, सॉरी 30 करोड आहे, आणि भारताची 140-45 करोड आहे. तर भारताचा माल एवढा पिकत होता अगोदर, तर भारत अमेरिकेला निर्यात करत होता. तर आता निर्यातचं मोदीजींनी आयात कर करून टाकलं, आणि हा भारताचा माल कुठे जाईल? आणि ते पण करार केला तर केला, तो पण 500 अब्ज डॉलरचा केला. म्हणजे तर काही छोटी रक्कम नाही आहे. आणि भारतात पिकवलेला माल कुठे जाईल मग आता? जर आयात हा करार जर झाला पुढे भविष्यात, तर मक्याला 1400 ते 1500-1600 रुपये भाव बस एवढाच मिळेल. आणि कपाशीला 6,000 ते 7,000, सोयाबीनला 4,000 ते 5,000, आणि हरभऱ्याला 5,000-6,000. आणि ते भारताचे मेन पिकं आहेत, तेच अमेरिका भारतात निर्यात करते. हे सर्व चुकीचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फार नुकसान होईल, आणि आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे आपण सर्व शेतकऱ्यांनी या कराराला विरुद्ध आपल्याला आवाज उठवायचा आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बंधू लवकरच एकत्र यावे, ही क्रांती शेतकरी नेते राहुल पाटील यांची मागणी आहे.